तरुण जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत आणि मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते आंदोलनावरती ठाम आहेत। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जे तरुण जे आहेत ते आंदोलन घेऊन आंदोलनाचा मोर्चा पुढे वाढवणार होते, त्यावेळेस मात्र लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं। त्यामध्ये एक दोन तरुण जे आहेत ते जखमी सुद्धा झालेले होते। मात्र आपण पाहू शकतो की पोलिसांच्या गाडीवरती देखील तर संसदेचा हा परिसर आपण पाहतो। संसद भवन परिसरापर्यंत आता हे आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आहेत, त्यामुळे संसदेचं गेट बंद करण्यात आलेलं आहे। मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बंद करण्यात आले आणि सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेत, तर दुसऱ्या बाजूला संसद भवनामधली सुरक्षा इथे वाढवण्यात आली आहे। सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, कारण आंदोलक आता संसद भवन परिसरापर्यंत पोहोचलेत। विजय चौक या ठिकाणी आता हे आंदोलक पोहोचलेले असून त्यांनी पुढे येऊ नये यासाठी पोलिसांनी तिथे लाठीचार्ज देखील केलेला होता। मात्र अगदी शांततेमध्ये अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेच्या परिसरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। ही संसद भवन परिसरातली ही दृश्य आहेत। मेन गेट बंद करण्यात आलंय, पूर्ण सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। तर हळूहळू हा मोर्चा पुढे सरकतोय। दुसरीकडे हा संपूर्ण परिसर जो आहे जंतर मंतर मैदानावरचा आणि त्याच्या आसपासचा हा सगळा आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे। ही मोठी गर्दी आहे आणि ही गर्दी वाढतच चालली आणि आपण मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितलंय। दुसरीकडे आपण पाहतोय संसद भवनात सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। एकीकडे धर्मेंद्र प्रधान आता अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि काही आंदोलक संसद भवनात आणि एकूणच त्या परिसरात मैं कमेंट नहीं कर रहा अभी। राम मंदिर का इश्यू आप लोग उठाना चाह रहा था विपक्ष, लेकिन सरकार बार बार हाउस एडजर्न हो रहा है, क्या कहेंगे आप? आज प्रधानमंत्री जी ने भी कई टिप्पणियां की हैं। और लाठीचार्ज हुआ है जनता स्तर पर, युवाओं के ऊपर लाठीचार्ज हुआ है। All station Diamond 5 and Diamond 4 LFT in private vehicle. फिर एडजर्न हो गया एक बार में आप लोग जो मुद्दा ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लोकसभा राज्यसभा या ठिकाणी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली, त्यानंतर राहुल गांधी प्रियांका गांधी इथून बाहेर पडल्यात। तर संसदेच्या परिसरात म्हणजे विजय चौक, केरळ भवन या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आता अश्रुधुराचा वापर या ठिकाणी केला जातोय असं दिसतंय। आंदोलकांना पांगवण्यासाठी आता सध्या पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला आणि त्यानंतर आता अश्रुधुराचा वापर सुद्धा प्रशासनाकडून केला जातोय। ही सगळी पळापळ या परिसरामध्ये पाहायला मिळते। तर संसद भवनाच्या गेट पर्यंत आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी आधी पोलिसांनी इथे लाठीचार्ज केलेला होता। आंदोलकांवर पोलिसांनी आता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि त्यामुळे हा गोंधळ या संपूर्ण परिसरामध्ये दिसतो आहे। हे सगळे आंदोलक या ठिकाणाहून निघताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे आपण आंदोलन आणि एकूणच या मोर्चावर ठाम असल्याचं अभिजित दिपकेंनी सांगितल्यानंतर हा मोर्चा आता काढण्यावर ते ठाम आहेत। दुसरीकडे त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। काही ची प्रकृती आंदोलकांची या ठिकाणी बिघडल्याचंही दिसतंय। दुसरीकडे संसद भवन परिसरामध्ये तयारी करण्यात आलेली आहे। या आंदोलकांना रोखण्यासाठी मेन गेट पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतरवरून या ठिकाणी पुढे रस्त्याला बाहेर पडलेले आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच रोखून धरलंय। मात्र इतर जे आंदोलक आहेत ते केरळ भवन आणि विजय चौक या परिसरामध्ये पोहोचलेत, म्हणजे संसद भवनाच्या परिसरापर्यंत आता हे आंदोलक पोहोचलेले आहेत। त्यामुळे संसदेचं मेन गेट जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आले आणि इथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विजय चौक या ठिकाणी पोहोचलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत इथे संसद भवनाच्या परिसरात पोहोचू नयेत यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। आंदोलक सगळ्या बाजूने, संसदेच्या सगळ्याच बाजूने आंदोलक आता विभागलेले पाहायला मिळत आहेत। तर स्वतः अभिजित दिपके हे जंतर मंतरवरून संसद भवनाकडे जाण्यावर ठाम आहेत। हळूहळू ते तिथून पुढे सरकतायत, मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच रोखून धरलंय। मात्र इतर जे आंदोलक आहेत ते मात्र विजय चौक, केरळ भवन या सगळ्या परिसरामध्ये
पसरलेले आहेत आणि संसद भवनाच्या परिसरापर्यंत हे आंदोलक आता पसरलेले आहेत। तर जे आंदोलक संसद भवनाच्या परिसरात पोहोचले त्यांच्यावर आता अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। तब्बल 4 वेळा हे संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आंदोलकांवर अशा प्रकारे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। लोकसभा आणि राज्यसभा आता तहकूब करण्यात आली आहे। आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। संसद भवनाच्या परिसरामध्ये आंदोलक जमलेले होते। आंदोलकांना इथून पांगवण्यासाठी पोलिसांनी आता अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत। संसदेचं मेन गेट बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला असून पाण्याचा फवारा देखील या ठिकाणी मारला जाणार आहे। त्यासाठीची देखील तयारी संसद भवनाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय। अश्रुधुराच्या नळकांड्या इथे फोडण्यात आलेल्या असून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। तर दुसरीकडे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आता अमित शहांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। एकूणच संसदेचं हे कामकाज आता स्थगित करण्यात आलेलं आहे आणि दिल्ली संसद भवन परिसरात आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अशा प्रकारे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। तर संसद भवनाच्या परिसरातली ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमा झाले होते। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीनं केलेली आहे। त्यासाठीच आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मेन मोर्चा हा जंतर मंतरवरून निघणार होता, मात्र त्याआधीच आंदोलनकर्ते हे केरळ भवन, विजय चौक इथपर्यंत पोहोचले होते। मोठी सुरक्षा या संपूर्ण परिसरामध्ये होती, मात्र मोठ्या संख्येनं तरुणाई आज रस्त्यावर उतरलेली आहे। संसदेच्या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलक या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि या आंदोलकांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून पोलिसांकडून केला जातोय। इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे आणि संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। सगळी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे ही पळापळ या ठिकाणी आंदोलकांची पाहायला मिळते। तर सीजेपीकडनं याआधी जे पी नड्डा यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून सरकारनं बोलावलेलं आहे असं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेत आणि आता आंदोलकांची पळापळ या ठिकाणी झालेली आहे। अगदी संसद भवनाच्या परिसरात म्हणजे अगदी गेट पर्यंत हे आंदोलक जे आहेत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होते। या आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला। इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि एकच आंदोलकांमध्ये इथे पळापळ झाली। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। संसद भवन परिसरामध्ये पोहोचलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय पूर्णपणे सुरक्षा या ठिकाणी संसद भवनाची वाढवण्यात आलेली आहे। संसद भवनाचं हे मेन गेट आहे ते असं कुलूप बंद करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आंदोलनकर्ते जर संसद भवनापर्यंत पोहोचले तर त्यासाठीची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। संसदेचं मेन गेट या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। तर अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय की अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून इथे आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे। संसद भवनाचे सर्व प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करण्यात आलेत, लॉक करण्यात आलेले आहेत। संसद भवनाच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। मोठ्या बंदोबस्तानंतर सुद्धा विजय चौक, केरळ भवन या परिसरापर्यंत आंदोलक पोहोचलेले होते। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत। तर स्वतः अभिजित तिपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतरवरून संसद भवनाकडे येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच रोखून धरलेलं आहे। मात्र इतर आंदोलनकर्ते हे संसद भवनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी पोहोचले। बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा आंदोलक या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। अक्षरशः छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे आणि संसद भवन परिसरामध्ये पोहोचलेल्या या आंदोलकांना या ठिकाणी रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे आणि हा गोंधळ या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतोय। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। त्यांच्याच राजीनाम्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांनी काही आंदोलकांची तब्येत देखील बिघडलेली आहे, तर काही आंदोलकांना देखील पोलिसांनी इथे ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। इथे आंदोलकांना रोखण्यात आलेला आहे। पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न इथे सुरक्षा यंत्रणांनी केला। सध्याची ही थेट दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत।